पनवेलमधील वडाळे तलाव परिसरात वेगाने गाडी चालवणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, दुचाकींचे स्टंट करणारे अशा रोड रोमियोंना भाजपच्या उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलीस प्रशासनाकडून चांगली चपराक बसवली आहे। या रोड रोमियोंकडून दंड वसूल करत काहींना कान पकडून माफी मागायला लावली। पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात पनवेल आणि आसपासचे नागरिक विरंगुळा म्हणून तसेच मॉर्निंग वॉकसाठी फिरायला येत असतात। याच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय देखील आहे। या भागात रोड रोमियोंचा वावर वाढला होता। वेगाने गाडी चालवणे, जोराने हॉर्न वाजवणे, स्टंट करणे आणि मुलींची छेडछाड असे प्रकार वाढले होते। यामध्ये अल्पवयीन युवकांची संख्या जास्त होती। याबाबतची तक्रार अनेकदा ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग करत होते। त्यानुसार भाजपचे उमेश इनामदार यांनी याबाबतची दखल घेऊन पोलीस प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली। त्यानुसार पोलीस प्रशासनाचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शाकीर पटेल यांच्यासह उमेश इनामदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। तेव्हा काही युवक वेगात गाडी चालवताना, गाड्यांचे स्टंट करताना तसेच हॉर्न जोरात वाजवताना आणि दुचाकीवर ट्रिपल सीट आढळून आली। पोलीस प्रशासनाने चांगलीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली, तर काहींना कान पकडून माफी मागायला लावली। या कार्यवाहीमुळे अशा रोड रोमियोंना आळा बसणार असून ही कारवाई म्हणजे चपराक असल्याचे बोलले जात आहे। यावेळी उमेश इनामदार यांच्यासोबत भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत आणि सचिन नाजरे हे देखील उपस्थित होते। नमस्कार, मी औदुंबर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हेचे पटेल साहेब आणि त्या पोलिसांची टीम आणि आमचे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आम्ही हे संयुक्तपणे आज विके हायस्कूलच्या जवळ जे रोमियो टपोरी मुलं आहे, जे गाडीचे सायलेन्सर मॉडिफाय करून ते वापरून इथे मुलं छेडखानी करतात, तसेच अल्पवयीन मुलांच्या ताब्यामध्ये पालक गाड्या देतात, तर ह्यांच्यावर आम्ही आज संयुक्त कारवाई चालू केली आहे। तर ह्या कारवाईमध्ये जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आहोत, त्यांची वाहनं जप्त करतो आहोत आणि अल्पवयीन मुलांच्या ताब्यात गाडी दिली म्हणून त्यांच्या पालकाविरुद्ध पण आम्ही गुन्हे नोंदवत आहोत। तसेच ज्या इस्मांनी गाडीचं सायन्स मॉडिफाय करून त्या ठिकाणी जे काय रॅश ड्रायव्हिंग केले आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आहोत। तर ही मोहीम ही सतत अशीच चालू राहील, जेणेकरून इथल्या येणाऱ्या मुली आणि मुलं यांच्यावर चुकीचे संस्कार होणार नाहीत आणि कुठे गुंडागर्दी होणार नाही, याची दक्षता आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखा असं दोघं संयुक्तरित्या करत आहोत।